थकले जरी पाय माझे तरी तुमच्या भेटीसाठी येत राहील. एक जन्म ना साई, मी 1000 जन्म तुमच्या पालखीत चालत राहील. तर बोला आई बाबा की साईनाथ महाराज की. किशोरभाई आणि त्यांच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या या अविरत सेवेचा सन्मान म्हणून त्यांना शाल व श्रीफळ देऊन आम्ही सगळे सायकल यात्री निघालो शिर्डीच्या दिशेने. नाशिकचं अतिशय छान, थंड आणि प्रसन्न वातावरण, प्रसन्न अशी सकाळ आणि त्यासोबत साईबाबांच्या नामाचा जयघोष. या वातावरणात इतकी ऊर्जा जाणवत होती की रस्त्यावरून जाताना सगळे आमच्याकडे बघत होते, आमच्या जयघोषाला साथ देत होते. ओम साईराम. ओम साईराम, ओम साईराम. त्यानंतर साधारणतः तासाभरातच आम्ही सिटीतून बाहेर पडलो आणि नाशिक रोड क्रॉस करून दारणा नदीचा पूल ओलांडून आम्ही पोचलो आमच्या पुढच्या नाश्त्याच्या हॉल्टसाठी. आमचे स्पेशल कुक शांताराम नानाने मस्तपैकी तर्री पोहे बनवले होते. मस्त सकाळच्या थंड वातावरणात गरमागरम पोहे आणि त्यावर झणझणीत तर्री, हा हा मजाच. एकीकडे नाश्ता चालू असताना दुसरीकडे साई सेवक जे आहेत ते सायकल यात्रेसाठी ऑरेंज ज्यूस, पाणी या सगळ्या गोष्टींची व्यवस्था तयार करून ठेवत होते. नाश्ता वगैरे करून झाला, हॉल्ट संपला की पुन्हा प्रवास सुरू. पूल असेल तर अर्ध्यापर्यंत सायकल चालत न्यायची आणि एकदा उतार आला की पुन्हा मग सायकलवर बसून वेग धरायचा. पुढे छोटा विसावा घेतला मोहदरीच्या घाटाच्या आधी, जिथे आम्हाला एक पालघरची साई पालखी लागली. जरी वेगवेगळ्या भागातून या पालख्या येत असल्या तरी या सगळ्या भक्तांची श्रद्धा ती होती मात्र एकाच ठिकाणी, सद्गुरू साईनाथांच्या चरणी. त्यामुळे त्यांनी आम्हालाही आरतीचा मान दिला आणि अर्धी आरती बाळगोपाळ मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली. शिर्डी आता अवघ्या 64 किलोमीटरवर राहिलं होतं आणि मग आम्ही पोचलो आमच्या मूळ हॉल्टकडे दुपारच्या जेवणासाठी, माळेगाव फाटा सिन्नर येथे, जिथे बाबांना नैवेद्य दाखवून त्यांची आरती करण्यात आली. बोला साईनाथ महाराज की. नमस्कार. बाळगोपाल मित्र मंडळ सायकल यात्रा शिर्डी. दरवर्षीप्रमाणे यंदाही सिन्नरमध्ये आमचे ताई आणि दाजी, जसे हे ताई आणि हे मुली दाजी आणि हे ताई, बाकीची सगळी मंडळी दरवर्षीप्रमाणे आम्हाला ह्या इकडे म्हणजे जेवायचं बंदोबस्त केला जातो. आणि हे सगळे जेवढी मंडळी आहे इथे काय असं म्हणजे की माणसं किती आहे काय आहे असं बघितलं जात नाही. साईंची भक्ती आहे आणि चांगला प्रसाद असा आम्हाला सगळ्यांना दिला जातो. हे असे आमचे दाजी आहे. पहिले तर ह्या दाजींनी आम्हाला चालू केलेलं सिन्नरमध्ये तिकडे, त्याच्यानंतर हे दाजींनी चालू केलेलं आहे. अजून दुसरे दाजी पण असतील ते पण चालू करतील असे आम्ही अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साईराम. ओम साईराम. दरवर्षीप्रमाणे साई पालखी बोरवली ते शिर्डी येते, ते सिन्नरला राहते. तिथे आम्ही त्यांची सेवा करतो. त्याचं सलग 23 वर्ष आहे आणि एकदम शांततेच्या मार्गाने ते करतात, भक्तिभावाने करतात. माझं 5वं वर्ष आहे. मला साई प्रसादाचा व सेवेचा लाभ मिळाला. त्याबद्दल मी बाळगोपाल मित्र मंडळ वेळात वेळ काढून आमच्याकडे येतात व आमचा जो तीर्थप्रसाद आहे त्याचा लाभ घेतात. 23 वर्षापासून अविरत सेवा चालू आहे साई भक्तांची इकडे. आता 5 वर्ष केदारदाजींचे झालेत. आता पुढच्या 5 वर्षांची सेवा करण्याचा लाभ आपण सुधाकर लहाने फॅमिली घेत आहेत. आता त्यांनी सांगितलं की पुढचे 5 वर्ष, इकडून पुढे 5 वर्ष ते सेवा करतील साई भक्तांची. त्याबद्दल सर्व सिन्नरकरांचे आभार. असंच प्रेम, आशीर्वाद तुमचा आमच्या पाठीशी राहो. तर आता हॉटेल जगदंबा माळेगाव फाटा जिंदल फाटाच्या पुढे आम्ही थांबलोय. तर सगळे नुकतंच जेवण झालेलं आहे, छानपैकी आराम झालेला आहे. ऊन थोडंसं उतरेल आता आणि मग सगळे सायकल यात्री पुढे निघतील हळूहळू. आणि बोलून संपलं तरी नाना काय आलेला नाही अजून. नानाने वचन दिलंय, नाना काहीतरी स्पेशल आणणार आहे आमच्या मंडळाच्या पोरांसाठी. आम्ही त्याचीच वाट बघतो, नाना काय आणणार आहे. ना 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 ना. बघू शकता नानाने काय आणले, आम्ही बघू शकतो. थांबा 2 मिनिटं. नाना पलटी मारो, नाना पलटी मारो, नाना पलटी मारो. नाना डायरेक्ट भाई साहब. खाऊ
भाऊ बघू शकता तुम्ही. हा, बरं बघू शकता तुम्ही. नाना का खाना हेल्दी. नानाने शेतातून ताजा ताजा आणलेला आहे. सो हे फायनली आमचे पांगर दादा जे मुंबई पासून कंटिन्युअसली ट्रक चालवतात आणि सिन्नर पासून आता शिर्डीवर अगदी शिर्डी पर्यंत सायकलने प्रवास करणार आहेत. ओम साईराम. साईराम साईराम. नॉन स्टॉप आले माझं भाऊ. म्हणजे एरवी तरी हॉल्ट घेतले जातात, पण जे ते निघालेत त्याच्यानंतर आता जो हॉल्ट आहे तो ऑलमोस्ट 24व्या किलोमीटर वरती आहे. आणि या 24व्या किलोमीटरच्या प्रवासात, या 24 किलोमीटरच्या प्रवासात एकाही ठिकाणी यांच्यातला एकही जण थांबलेला नाहीये. 500 मीटर पुढचं हॉल्ट 500 मीटर वर आहे. सो तुम्ही बघू शकता की त्यांच्या जयघोषात तुम्हाला त्यांचं स्पिरिट, त्यांची एनर्जी दिसून येते. थकले जरी पाय माझे तरी तुमच्या भेटीसाठी येत राहील. एक जन्म ना साई, मी 1000 जन्म तुमच्या पालखीत चालत राहील. तर बोला ओम साई. ओम साई. जय साई. जय साई. ओम साई. ओम साई. जय साई. जय साई. ओम साई. ओम साई. जय साई. जय साई. ओम साई. ओम साई. ओम साई. जय साई. ओम साई. अनंत कोटी प्रभाकरालक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आणि अशा तऱ्हेने तर मित्रांनो, अशा तऱ्हेने 24 किलोमीटर मध्ये एकही हॉल्ट न घेता, 1 मिनिटासाठी न थांबता हे सगळे पोहोचलेले आता वावीला. शिर्डी काही अवघ्या किलोमीटरवर राहिली आहे. आणि आता तुम्ही जे बघितलं, जी शायरी आणि त्या सगळ्या गोष्टी, सो हा जोश, हा उत्साह, जसं मी काल म्हटलं होतं, जशी शिर्डी जवळ येणार तसा वाढत जाणार. बोला साईनाथ महाराज की. वावीवरून निघालो होतो आम्ही आणि आता शिर्डी केवळ साधारणतः फक्त 30 ते 32 किलोमीटर आमच्यापासून दूर होती. पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला आणि या प्रवासातच एक छोटीशी घटना अशी घडली की आमचे स्पेशल कुक शांताराम नाना यांचा सायकल चालवताना थोडासा छोटासा अपघात झाला. खरंच ही बाबांची कृपा होती की दुखापत जी होती ती फार मोठी झाली नाही. गोष्टी ज्या होत्या त्या अगदी छोट्यावर निभावल्या गेल्या. आणि जसं मी म्हणालो की या प्रवासात काय दिसेल, तर ही बाबांची साक्ष होती की त्यांनी नानांचं रक्षण केलं. आणि या प्रसंगातूनच बाबांनी दाखवलं, नित्य मी जिवंत जाणं हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. की बाबांनी आपलं शरीर जरी सोडलं असलं तरी परमात्मा रूपाने ते कायम आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे, आपल्या पाठीशी आहेत आणि आपली काळजी घेतात. तर बोला श्री साईनाथ महाराज की जय. त्यानंतर रात्री आम्ही शिर्डी संस्थानाने बांधलेल्या या भव्य प्रसादालयात आलो. सगळ्यांनी मिळून प्रसाद घेतला व सगळे पुढे आपला आराम करण्यासाठी शिर्डी संस्थानाच्याच बांधलेल्या धर्मशाळांकडे गेले. तिथे मात्र माझ्यासाठी फार मोठं सरप्राईज होतं. ते म्हणजे की 10 जानेवारीची रात्र सुरू झाली होती आणि माझा बड्डे होता. आणि माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन सगळ्या ग्रुपने मिळून, सगळ्या बाळगोपाळ मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिळून माझ्यासाठी केक आणून तिकडे धर्मशाळेत साजरं केलं, ज्याची मला बिलकुलही कल्पना नव्हती. अतिशय अविस्मरणीय असा माझा बड्डे त्यामुळे होऊ शकला आणि तोही साक्षात बाबांच्या पावन शिर्डीत माझा बड्डे झाला, याचा मला खूप आनंद होता. आणि त्याहून जास्त आनंद की उद्या सकाळी जे माझं दर्शन होणार होतं ते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी होणार होतं. हा योग नक्कीच साईबाबांनी जुळवून आणला होता. त्यासाठी मी बाबांचा खरोखर कायम ऋणी राहीन. तर हा होता बोरिवली ते शिर्डी सायकल यात्रा दिवस 3रा आणि उद्या असेल महत्त्वाचा दिवस श्री साईबाबांच्या दर्शनाचा. ओम साईराम.